टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अखेर बांगलादेश सरकारने कांद्यावरील आयात बंदी हटवल्यानंतर भारतीय कांदा उत्पादकांना जरी दिलासा मिळालेला असेल, मात्र अपेक्षित परवाने न दिल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ज्या काही कांद्यांनी भरलेल्या गाड्या अडकून पडलेल्या आहेत। तर आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी कांदा निर्यातदार व्यापारी आहेत प्रवीण कदम। मला हे सांगा, नेमकी तिथं बांगलादेश बॉर्डरवर काय परिस्थिती आहे, किती गाड्या अडकलेल्या आहेत, कधी पाठवलेल्या आहे? जवळजवळ 400 ते 500 गाड्या तेथे थांबलेल्या आहे। माझ्या स्वतःच्या 10 ट्रक आहे आणि 12 ते 15 हजार टन माल हा बॉर्डरला जवळजवळ थांबलेला आहे। कारण की त्यांनी पूर्णत्व खुली न केल्याने काही प्रमाणात दिला आहे IP, परंतु डायरेक्ट ओपन न केल्यामुळे 12 ते 15 हजार टन माल हा थांबलेला आहे। आणि कुठंतरी तो माल आज जर जास्त दिवस राहिला, 2-4 दिवस एक्स्ट्रा राहिला तर तो खराब होईल। कारण की पावसाचं वातावरण असल्यामुळे ताडपत्र्या पॅक आहे आणि आज इतक्या मोठ्या प्रमाणात जर माल खराब झाला तर त्याचे बाजारभावावर फार मोठा परिणाम होण्यात दिसते। एकंदरीत त्यामध्ये भारत सरकारने काय भूमिका घेतली पाहिजे हा कांदा जाण्यासाठी? सरकारने मध्यस्थी करून आणि तात्काळ IP ओपन केला पाहिजे आणि पूर्णत्व म्हणजे निर्यात खुली झाली पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात माल निर्यात होईल आणि आपल्या शेतकऱ्यांना पण त्याचा बाजारभाव चांगल्या प्रमाणे मिळेल। एकंदरीत पाहता बांगलादेश सरकारने जास्तीत जास्त परवाने दिले पाहिजे, जेणेकरून जो बॉर्डरवर अडकलेला जो कांदा आहे तर तो लवकरात लवकर त्या ठिकाणी जाईल आणि होणारी नुकसान टळेल। मात्र ही नुकसान जर झाली तर याचा थेट परिणाम येथील शेतकऱ्यांच्या बाजारभावावर होणार आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।